सद्गुरू वठारचा असावा, विकासुलन बोळींज यांच्यासाठी नसावा, परंतु खरोखर खूप चांगली मॅच बघायला मिळाली. काही विघ्न जरूर आली, परंतु म्हणतात ना कधीही कोणताही चांगली गोष्ट झाली तर त्याच्यामध्ये वाईट झालेल्या गोष्टींना विसरावं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी. नव्याने सुरुवात झाली आहे. अखिल आणि साई अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि अमय याच्या हातामध्ये चेंडू आहे. मजा येणार आहे. विपुल वाघोली आणि वाळुंजे म्हटलं की या मॅचला बघण्याची उत्सुकता सगळ्यांना. चेतन नाईक करमाळे व्यासपीठावर यावे. चेतन नाईक करमाळे यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी व्यासपीठावर यावे. चेतन नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन प्रकाश पाटील यांचं स्वागत करतील. प्रकाश पाटील धन्यवाद. चला नवीन पहिल्या विकेटचं पतन. साई बाद झाला आणि साईच्या जागी नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हितेश रामजी बाबा वाळुंजे विपक्ष चेतक वाघोली या दोन संघादरम्यानची मॅच आहे. सामिती ब्राह्मण आजचा दिवस थँक्यू डीजे. विकेट आल्यानंतर हितेच्या बॅटमधून येणारा हा चौकार म्हणजे झालेल्या विकेटच्या पतनानंतर त्याला बॅक करणारा खूप मोठा आधार देणारा फटका आहे. पुन्हा एकदा बॅकअप लेंथ होता. चेंडू बाहेर निघत होता आणि त्या चेंडूला बॅकफुटमध्ये जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हितेशने केला, परंतु त्यावरती एकापेक्षा जास्त धावा नाही मिळणार. अमय आणि त्याच्यासमोर अखिल या दोघांचा खेळ सुद्धा पाहणं तितकंच रोचक ठरणार आहे. वाघोली म्हणजे एक दादा संघ, सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळणाऱ्या संघांपैकी एक. रामजी वाळुंजे हा सुद्धा तितकाच दिग्गज संघ. डाऊन द ग्राउंड खेळला जातो. ओहो, चेंडू हातामध्ये. स्टेप आउट झाले ते अखिल. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु वेळीच आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याला शॅम करायचं होतं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये असताना त्याने चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज अखिलला मैदानाबाहेर जावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद आणि मैदानाच्या आतमध्ये सामेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती अध्यक्ष राहुल म्हात्रे यांचं आगमन होते. मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रे यांना आपण जाताना पाहतोय. आता राहुल म्हात्रे यांच्या खांद्यावरती तितकीच मोठी मदार असणार आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 1. धावा पलकती 6. पाहूयात या शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय घडतंय. परंतु रोहन भरपूर वेळा मॅचेस बघितल्या, रंगतदार झाल्या. ज्या वेळेला वाळुंजे संघ समोर असतो त्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज होताना आपण बघितलेले आहेत. तरी सुद्धा वाघोली सारख्या संघासमोर खेळत असताना रामजीबा वाळुंजे विचार करत असणार आहे की ते किमान 40, 45, 50 या धावांपर्यंत मजल मारता यावी, जेणेकरून गोलंदाजांना बळ येईल. पहिल्या मॅच मध्ये 56 धावांचा पाठलाग बचाव आपण बघितला कशा पद्धतीने झालाय. राहुल याने मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅकलिपला खाली आणत असताना थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे फटका प्रॉपर एक्झिक्यूट झालेला नाहीये. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती टीम रामजी बाबा वाळुंजे.
थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये अमायने खूप चांगली गोलंदाजी केली. एक चौकार देऊन सुद्धा 7 धावा फक्त खर्च केला. 2 महत्त्वाच्या विकेट त्याच्यामध्ये साई बाद झाले, अखिल बाद झाले. म्हणजेच काय, सलामीची जोडी तंबूच्या दिशेने गेली. आता नवीन गोलंदाज मीत आलाय, उंच पराय खेळाडू. ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला हो शॉर्ट बॉल, आखू टप्प्याचा चेंडू आणि पंचाने वाईडचा इशारा. फक्त ज्या पद्धतीची हाईट आहे आणि त्या इतक्या वरून, म्हणजे असा ज्यावेळेला तो त्याच्या हाईटवरून तो हात बघा ज्या पद्धतीने येतोय, तो हात येत असताना इतक्या वरून पडलेल्या बॉलला लवकर पिक करणं, जज करणं आणि त्यानंतर फटका खेळणं सोपं नाही आहे. आणि तीच थोडासा पुढे हाताळण्याचा प्रयत्न, गोल्डन स्पॉटवर चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा झाला आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे राहुल यांना मोठा फटका मारता आलेला नाही आहे. नाही बॅट आणि बॉलचा संपर्क करू देता आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. ओ यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू वेगानं हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. खांद्याचा खूप चांगला वापर केला जातोय गोलंदाज मीत कडून. हॅलो सामवेदी ब्राह्मण संघाच्या चिटणीस सौ मेघा देशमुख आणि महिला समिती अध्यक्ष सौ शुभदा पाटील यांचं मैदानावर आगमन झालं आहे. मी रुपेश पाटील यांना त्या दोघांचं स्वागत करण्यासाठी मंचावर बोलवत आहे. हो यावेळेला हा झेल घेण्याची जी संधी होती, उडी मारून झेल पकडण्याचा प्रयत्न नाही कन्वर्ट होऊ शकला हा झेल. सचिनजींचे एक्सप्रेशन पहा, यष्टांच्या मागे असताना काहीशी सूत्र हलवण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतात. मीचं कौतुक आहे. पहिला चेंडू बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न त्याने त्यांना दंडित करण्यात आलं वाईटच्या रूपाने आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने गोल्डन स्पॉटला आपला हत्यार बनवलं आणि चेंडूला ज्या पद्धतीने त्याने हाताळलंय, फलंदाजांना पुढे हतबल करून सोडलंय. धावा येताना दिसत नाहीयेत, परंतु हितेशच्या बॅटमधून येणाऱ्या या 2 धावा या षटकाला थोड्या वेगळ्या दिशेने नेणाऱ्या ठरत आहेत. धावफलकाचा धावा आहे 10, 11 बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा येत आहेत त्यापेक्षा तुम्ही शेवट किती धावांनी करताय याला जास्त महत्व आहे, हे मागच्या मॅचने सांगितलं. चिराग पाटीलच्या बॅटमधून जर का पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार नसते आले तर कदाचित विकासलन बोलिंग संघ जिंकला असता, परंतु वटारने बाजी मारली. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खडे खेळण्याचा मानस. चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जात असताना काहीशी हरकत बघायला मिळाली आणि डॉट बॉल येत असताना 13 वरती धावफलक थांबले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि त्या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती बघूयात कशा प्रकारचा पवित्रा हितेशचा बघायला मिळतोय. कट काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला आणि हितेश ओ नक्की मनामध्ये काय होतं कळायला मार्ग नाही आहे आणि आपसूक येणारी विकेट. शेवटी जाता जाता रनआउटच्या रूपाने का होईना परंतु विकेट आली आहे. फलंदाज हितेश बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात रामजी बाबा वाळुंजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतात. एका बदल अजिंक्य मात्रे अज्जू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. यश नवीन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. चेतक वाघोली संघाचा कर्णधार म्हणून यशला आपण बघतो आणि एक डावखुरे हाताचा फलंदाज म्हणून त्याची खेळी आपण नेहमीच पाहिलेली आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप त्याने चांगली कमाल दाखवली आहे. आता पुन्हा एकदा त्या रोलमध्ये येत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून तो कशा पद्धतीने आपला खेळ साकारतो यावरती सर्वांच्या नजरा आहेत.
अज्जू समोर गोलंदाजी करायची आहे, ही सुद्धा एक मोठी टास्क आहे. कारण एक वाळुंजे संघाचा हार्ड हिटर बॅटर म्हणून अज्जूची ओळख आहे. बघूयात काय घडतंय. शेवटच्या क्षणाला लेट कट खेळलं, चेंडूला पाठवून दिलं. ओ चेंडू निघून चाललाय. ये क्या हुआ? डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येताना दिसेल. या दर्शकांच्या पायाला चेंडू लागला आहे तिथे आणि सिंगलने धावफलक पुढे जाईल. एका धाव्याने तितका मोठा प्रभाव पडणार नाहीये. हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला चौकार षटकार या पद्धतीच्या धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि जर का या पद्धतीने धावा नाही आल्या तर तुम्हाला गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा एफर्ट प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बांधावरून मागे बसायचंय. पाय जर आपण खाली टाकून बसलेले असाल तर प्लीज ते पाय आपण बाजूला काढायच्यात. अमोल पाटील बानकर आपण लक्ष द्यायचंय. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. राहुल म्हात्रे बनकर आहे ते खत्रे. त्याने चेंडूला पाठवलं समोरच्या दिशेने. लॉंगनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. प्रकाश पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. राहुल म्हात्रेला पंकज पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. 6 धावा आला, षटकार आला आणि यशच्या गोलंदाजीवरती राहुल म्हात्रेने केलेला हल्ला एक नवीन ऊर्जा. हो उजव्या बाहेरचा चेंडू आणि वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. पंच तटस्थ आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा आधुनिक क्रिकेट म्हणजे प्रगत क्रिकेटमध्ये तुम्हाला वाईडच्या आलेल्या नवीन नियमानुसार सुद्धा त्या फलंदाजीच्या शैलीमध्ये तुम्हाला बदल करणं गरजेचं असणार आहे. आणि आता त्याच प्रकारची काहीची स्थिती काही प्रमाणात शफल झाले ते, त्यामुळे चेंडू जितका बाहेर गेला. ओ इथे यष्टीजीचा प्रयत्न केला गेलाय पण तो तितका सफल नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 21 आहेत. 21. मंदार म्हात्रे कुठे आहेत? मंदार म्हात्रे आमच्यापर्यंत शेड्यूल पोचवा. यानंतर होणारी मॅच थँक्यू. चौकार पाणी मैदानात पाठवा. जर एक बॉल असेल तर राहू द्या. बघा मामावंती सतपाळा आणि वाघेश्वरी बाघोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वाघेश्वरी बाघोली संघाचा कर्णधार मैदानाबाहेरून या, आपण मधून येऊ नका अन्यथा तुम्हाला टॉस साठी मागण्याची संधी मिळणार नाही. रोहित यांच्यासाठी विशेष सूचना, आपण मैदानाच्या आतून आलेला तुम्हाला टॉस मागण्याची संधी मिळणार नाहीये. मामावंती सतपाळा संघाचा कर्णधार आपण सुद्धा या. बघा रोहित इतके वेगाने धावून आले किंवा अशा पद्धतीने नाचत आले जणू काही त्यांना मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी मिळणार होती, अशा पद्धतीने ते आले. पण टॉस साठी सुद्धा इतका उत्साह असावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे मैदानात, त्या दिशेने आपण जाऊयात. यश समोर. राहुल आणि बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. आता रेफर केलंय, चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला आणि ते चॅलेंज करत असताना तिसरे पंच व्यस्त होतील थोड्या वेळासाठी, कारण पाहिलं जाणार हा वाईड आहे की नाही, किती प्रमाणात चेंडू कट झालाय, कोणत्या दिशेने झालाय, काय वाईड लाईनच्या बाहेर गेलाय का, त्यावेळेला फलंदाजी पोझिशन काय होती, किती प्रमाणात ते शफल झाले होते की नव्हते झाले, सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. धावफलकावरती धावा 25. यानंतरच्या टॉससाठी आमचे दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि यशचा हा चेंडू
कशा पद्धतीचा आहे. जर काही तर वाईट नाही आला तर हा चेंडू डॉट येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारे इथे धाव मिळणार नाही. बॉल पुन्हा एकदा टाकण्याची संधी मिळणार नाही. षटक संपलं. यसचं त्यानंतर हे षटक संपत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 वरती धावफलक थांबलंय. आता शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहेत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू नंतर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. चला शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तन्मयच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर अज्जू आहे. बघा खूप दिवस झाले अज्जूची बॅटिंग ती बघायला मिळाली नाहीये. काय शेवटच्या षटकामध्ये अज्जूच्या बॅटमधून ब्लॅट दिसतील का? येस. अब तक नाही दिखी थी अब दिखेगी असं दाखवत असताना चेंडूला पाठवलं लॉंगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. लॉंगोच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार गेला. षटकार आला. 6 धावा आल्या आणि आजूकडे बघितल्यानंतर काही प्रमाणात पोलार्डची आठवण येते जरूर. पण तन्मयला इथून पलटवार करावा लागणार आहे. कमबॅक करावा लागणार आहे. गरज आहे त्या कमबॅकची. कारण इथून नाही कमबॅक केला तर आपल्या संघासाठी अडचणी वाढू शकतात. कारण इथून येणाऱ्या ज्या काही धावा आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या इनिंगमध्ये करण्यासाठीचा संघर्ष मोठा असणार आहे. तो संघर्ष वाढू नये यासाठी येणाऱ्या 5 चेंडूवरती तुम्हाला कमबॅक करून दाखवावा लागणार आहे. काय तन्मय तो कमबॅक करू देईल का? येस. कमबॅकची चर्चा होती. कमबॅकची चर्चा होत असताना चेंडू जडमध्ये हाताला गेला. यॉर्कर आणि त्याच्याद्वारे 1 धाव पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. वाघोली एक दादा संघ आहे. खूप मोठा इतिहास वाघोली संघाचा सुद्धा आहे. सामेदी ब्राह्मण समाजा अंतर्गत खेळत असताना अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि असा संघ एका दिग्गज संघासमोर. ओ राहुल बात्रे ये खतरे कितने बडे. ओ दुसऱ्या अट्ट्यामध्ये झेल टिपला गेलाय. अमय मला वाटते त्या ठिकाणी होते. सुंदर झेल आणि राहुल म्हात्रे हे दुसऱ्यांसाठी बनत होते खतरे. आता ते स्वतःसाठीच खतरे बनलेत कारण चांगला झेल तिथे अमयने टिपलाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन गॉन. थँक्यू टू सेम. अमोल पाटील आणि संपूर्ण साथीदार आपण प्लीज तिथून उठायचे सर्वांनी. आपण जे पाय मैदानाच्या आतमध्ये टाकले ते बाहेर काढायचे आहेत. 32 वरती धावफलक. बघा आता पाय म्हणजे फक्त पाय नाही वरती उचलले तर आपल्याला स्वतःला उठावं लागेल कारण आता तो पाठ वेगळा होत नाही. 32 वरती धावफलक आहेत. फायनली अमोल साहेब उठलेले आहेत. वाघोलेची पाठी राखी आपण सुद्धा तिथून उठायचे प्लीज. तन्मयचा चेंडू बाहेरच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न सचिन यांच्या हातून होते. चुकी आणि त्या चुकीमुळे मला वाटतंय 22च्या रूपाने हे 1 धावपलक्यामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेट होईल आणि गरजेचं सुद्धा होतं. मगाशी इथं कोणीतरी प्रश्न विचारला वातावरण कसं आहे. काही जण म्हटले चांगलं आहे पण मी म्हटलं प्रसन्न आहे आणि मैदानात प्रसन्न आला लगेच. आल्या त्याच्या बॅटला तर बॉल नाही लागला पण धाव तर मिळाली. सिंगल आली. आजूला स्ट्राईक मिळून दिली. स्ट्राईक वरती आणलं. ही सर्वात मोठी जमेची बाजू रामजी बाबा वाळूंच्या संघासाठी. आडव्या बॅटने काढण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. फोरमचा खूप चांगला वापर. 1चं रूपांतर 2 मध्ये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. शुभम कडून आणि चेंडूला अडवत असताना त्याने फेकी सुद्धा केली आहे.
तोपर्यंत 2 धावा धावफलकामध्ये ॲड होताना दिसत आहेत. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पण बागेत जर का इथे एक मोठा फटका आला तर दुसऱ्या इनिंगला बघायला मजा येईल. आता दुसरी इनिंग होण्याच्या अगोदर आतुरता बघा. वाघेश्वरी वाघोलीचा कर्णधार आणि आमचे मामावंती सतपाळाचा कर्णधार इथं अगोदर जेवून उभे राहिलेत आणि त्यामुळे या दोघांचं कौतुक आहे. त्यांनी पहिल्या कॉलमध्ये ते येऊन टॉससाठी उभे राहिलेत. नाहीतर भरपूर संघांना कॉल देऊन खूप सारा वेळ होतो. वेळ खेळ मेळ जमलाय ताळमेळ. चेंडूला पाठवले लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. पंकजजी पाटील. थँक्यू टीचर. पंकज पाटील साहेब. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. महिला समिती अध्यक्ष सन्माननीय शुभदा पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मेघा देशमुख मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल दोन्ही मॅडमना की आपण यायचं नाणेफेकी आपल्या शुभास्ते केली जाईल. दोन्ही कर्णधार या. वाघेश्वरी 11 वाघोली विपक्ष मामावंती सतपाळा या दोन संघादरम्यानचा टॉस. हा टॉस कव्हर करतील आमचे बिंदास कोपराडचे मंदार मात्रे. मी या स्पर्धेसाठी आपण खास टॉस बनवलेला आहे. एका साईडला सामवेदी ब्राह्मण संघ आणि एका साईडला क्रीडा समिती असं केलेलं आहे. आणि स्पर्धेमध्ये जी संकल्पना आहे ना, जो टॉस जिंकेल हा टॉस आपण दिला पाहिजे. पंचांसाठी पाणी घेऊन जावं मैदानात. पंचांसाठी पाणी मैदानात पाठवायचं. चला वाळुंजे संघ. वाळुंजे संघ आपण मैदानात दाखल व्हायचं. फक्त हे करताना ह्याच्यावरती क्रीडा समिती आणि ब्राह्मण संघ. कोण बोलणार? मी बोलतो. समिती ब्राह्मण संघ. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. जसं आपण इथे सांगतात ना की काल वाऱ्याची दिशा समजा लेग साईडला असली तर बॉल लेग साईडला काल जात होता. आज वाऱ्याची दिशा स्ट्रेट साईडला आहे. कालच्या दिवसापर्यंत काल 10 सामने झाले. 10 सामन्यामध्ये सामवेदी ब्राह्मण संघ हा कॉल आला होता आणि आज वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि आज तिसरा कॉल आहे क्रीडा समिती आलेला आहे. तर मी शुभदा मॅडम यांना विनंती करतो की हा टॉस त्यांनी मामावंती सतपाळाचे कर्णधार रोहन यांना गिफ्ट करावा. रोहन, नाणेफेकीचा निर्णय आपण जिंकलेला आहे. आपला निर्णय काय असेल आणि एकंदरीत पुढचा संघ वाघेश्वरी वाघोली त्यांच्याविषयी आणि स्पर्धेविषयी आपण काल बोललेलेच आहेत. आम्ही बॅटिंग प्रथम करणार आहोत कारण आमची बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. बॉलिंग पण आमच्याकडे स्ट्रॉंग आहे. आम्ही पुढचा संघ स्ट्रॉंग आहे पण आम्ही त्यांना हरण्याची जिद्द ठेवू आणि त्यांना हरवू नक्की. धन्यवाद रोहन. रोहित, नाणेफेकीचा कौल जर आपल्या बाजूला लागला असता तर आपला निर्णय काय असला असता? मामावंती सतपाळा गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये एक उभारता संघ आहे. चांगले ऑलराऊंडर त्यांच्यामध्ये आहेत. तर त्यांच्याविषयी नाणेफेकीचा कौल जर आम्ही जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजीच घेतली असती कारण दर्पणाखाली खेळण्यापेक्षा आपण फ्री माइंडेड जास्त खेळलो तर स्कोअर चांगला करता येईल. राहिला विषय या संघाच्या संदर्भात तर खूप चांगले खेळाडू या संघात तयार होत आहेत. त्यांनी असंच भविष्यात अजून चांगला परफॉर्मन्स करत राहावा आणि जिद्दीने खेळावं हीच त्यांना मी आता शुभेच्छा देईन. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. नाणेफेकीचा निर्णय जिंकलेला आहे तो मामावंती सतपाळा व त्यांनी पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मंदार मात्रे. आमच्या कोफराडचा एक गोड आवाज, मेलोडी व्हॉइस ऑफ कोफराड.
त्यांचा आवाज आपण ऐकलात या टॉस का बॉल दरम्यान. बघा रोहितची एक खासियत आहे, टॉस हारो जिंको परंतु चेहऱ्यावरचा हसू काय कमी होत नाही. येस गावचे पोलीस पाटील नरेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन नरेशजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नरेशजी पाटील साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत सामंती ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेदरम्यान. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामन्याला होते सुरुवात. सामन्याला सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला यश नॅनो आणि त्याच्या साथीने शार्दूल जो या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याचबरोबरीनं गोलंदाजी मार्कवरती आहे तो प्रसन्न. रामजी बाबा वाळुंजे संघाचं मला वाटतं क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. आपण सुरुवात करायची आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर नाणेफेकीचा कॉईन त्या कर्णधाराला दिला जातो. ज्या कर्णधाराने सर्वात जास्त टॉस जिंकले त्याचा गौरव स्पर्धेच्या शेवटी म्हणजे आजच्या संध्याकाळी एक स्पेशल मोमेंटो म्हणजे ट्रॉफी देऊन केला, त्यांचा सन्मान केला जाणार आहे, गौरव केला जाणार आहे. आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची खासियत म्हणून प्रेक्षकांसाठी स्पेशल लकी ड्रॉ आहे. ज्या भाग्यवान विजेत्याला ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिले जाईल त्याच्यासाठी नाव नोंदणी चालू आहे. मंचावरती आमचे मेंबर्स आहेत. समीर पाटील यांच्या अच्छा नाव आलं असं बघा. मुख्य मंचावरती एक डायरी आहे, त्याच्यामध्ये आपण नाव नोंदणी करायची आहे. आज संध्याकाळी तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल, त्यावेळेला ते कॅश प्राइज आणि ट्रॉफी त्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे. सामन्याला झाली सुरुवात. शार्दूलने इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचं साहस केलं, परंतु साहस करत असताना जो मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला. जोपर्यंत अखिल फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली ती शार्दूलने. बघा याच मैदानावरती SBPL झाल्याने त्या SBPL मध्ये शार्दूलने केलेली फटकेबाजी आजही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे, डोळ्यासमोर आहे. कशा पद्धतीने त्याने बॅटिंग केली होती आणि आज चेतक वाघोलीसाठी तो ट्रम्प कार्ड बनून राहिलाय. अशाच प्रकारची एक डावखुरा फलंदाज प्रणव म्हणून वाघोलीचा होता, तो फलंदाजी करायचा. फक्त फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याची ती चमक आणि ती चुणूक आपल्याला दिसायची. कामानिमित्त बाहेर आहेत पण एक वेगळा माहोल बनायचा बागुलेच्या त्या मॅचचा. यश स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जातोय त्याच्या मागे. जोपर्यंत चेंडू त्या बांधाला लागेल तोपर्यंत एकदा पंचांनी घोषित केला डिक्लेअरच्या रूपाने धाव मिळेल. रामजी बाबा वाळुंजे संघाची ताकद काय राहिली आहे, त्यांची फिल्डिंग, त्यांची गोलंदाजी आणि ती इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक खेळाडूची. तो सामना खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती दाखवलेली चपळाई, प्रेझेन्स ऑफ माइंड, डेडिकेशन लेवल खूप चांगली. आणि या सर्व बाबी रामजेबा वाळुंजे संघाला यशस्वी करण्यासाठी मदतगार राहतात. परंतु यश आणि शार्दूल ही अशी पेअर आहे, अशी जोडी आहे. ओ या वेळेला चेंडू मागे. मंदाऱ्यांच्या हातामध्ये चेंडू जोपर्यंत जाईल तोपर्यंत कोणती धाब येताना दिसत नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 3 धाबा अशी सद्यस्थिती. दोघांच्या खात्यामध्ये अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते, प्रसारित केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. आमचे दोन्ही कॅमेरामॅन, एका बाजूला आमचे कार्तिक मांगेला, रोहित चौधरी, आमचे ऑपरेटर नयन तांडेल, अर्पित मॅन्युअल डिजिटल स्कोरर. ओ समोरच्या दिशेने ये ताकत है, ये नजाकत है और सुनहरी पेशकश है शार्दुल की. 6 रन.
थँक्यू. वेट अँड वॉच अँड लेट सी मी कशा पद्धतीची बॅटिंग करतो आपण बघण्यासाठी इथे थांबा. वाघोलीकर मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि ज्या ज्या वेळेला इथे मॅच होते त्यावेळेला वाघोलीकरांची जागा सुद्धा फिक्स आहे. त्याच ठिकाणी सगळे वाघोलीकर उभे असतात, तिथे एन्जॉय करत असतात. येस बॉल. धावपल करते धावा 9. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. 9 धाव बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ अजून एक चुकी. सिंगल धाव मिळेल. बॅट कट आणि झेल मात्र सुटलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती बिनबाद. चेतक वाघोली. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं. 10 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आता साईला पाचारण करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. साईच्या हातामध्ये चेंडू सोपविण्यात आलाय आणि साईच्या हातामध्ये चेंडू आणि साई पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी करत. चला रामजीआबा वाळूंजे जास्त वेळ घेऊ नका. काल सुद्धा चेतावणी देण्यात आली होती सर्वांना की आपण दिलेल्या वेळेमध्ये आपल्या ओव्हर कंप्लीट करणं गरजेचे आहे, आपल्या मॅचेस कंप्लीट करणं गरजेचे आहेत. साईच्या हातामध्ये चेंडू आणि यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप चांगली रंगताना दिसेल. ओ लांबच लांब खेचलं गेलंय चेंडूला आणि पाठवून दिलंय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. हॅलो सिद्धेश पाटील उमराळे यांचं मी मंचावर बोलून स्वागत करू इच्छितो. सिद्धेश पाटील तुम्ही मंचावर यावे. संघाचे वाघोली शाखेचे प्रतिनिधी किशोर नाईक यांचे आगमन झालेलं आहे. सिद्धेश पाटील बघा वाईट तर दिले गेलेला आहे परंतु नो बॉल चेक केला जाणार आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जातो. तिसऱ्या पंचाने रेफर करण्यात आले. पाहिलं जाईल इथे नो बॉल आहे की नाही. येस इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला.
येस, इट्स अ वाईड बॉल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला साई पुन्हा एकदा सज्ज होतं शार्दूल समोर. ओ व्हॉट अ बॉल. राऊंड द विकेट येत असताना अँगल बनवून टाकलेला हा चेंडू वेगानं फुल लेन टाकण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या मागे मंदारचं सुद्धा कौतुक आहे. ज्या पद्धतीनं त्याने चेंडूला हटवण्याचा प्रयत्न केला आणि स्टॉप केलाय. डॉट बॉलची सांगता होते. धावफलकावरती धावा किती आहेत? धावफलकावरती धावा 17 आहेत. 17. 2 चेंडूचा खेळ झालाय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर का मोठा फटका नाही येऊ दिला तर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मजा येईल. परंतु शार्दूल जब तक है तब तक सब कुछ मुमकिन है. चेंडू उंच हवेमध्ये. ओ फक्त टच केलाय. प्रसन्न चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. इट्स अ रनिंग अँड स्टनिंग कॅच. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज शार्दूल बाद. मुंबईच्या किनारी मार्कन कोली हल्लन कोली चल जाऊ बाजारी. मुंबईच्या किनारी मार्कन कोली हल्लन कोली चल जाऊ बाजारी. थँक्यू डीजे. शार्दूल बाद झाला आणि शार्दूलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होत आहेत. स्मिथ. आता यशची जबाबदारी वाढतीये. 17 वरती धावफलक थांबलंय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू वेगाने घरंगत लॉंग ऑफ मध्ये आलाय. चांगली फिल्डिंग तिथे हितेश यांची बघायला मिळाली. जोपर्यंत फेकी करतील कोणत्या प्रकारे दुसरी धाव घेण्याचा मानस नाही आणि हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला अशा दाटणीची फिल्डिंग करावी लागणार आहे. फेकी अचूक करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती डॉट कसा येईल, विकेट कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे जर मॅच जिंकायची असेल. चेतक वाघोली संघ कधीही या सामन्याचं चित्र बदलवू शकतो. कारण यश म्हणा, स्मिथ म्हणा, क्षमता आहे यांच्यामध्ये. पण सध्याची स्थिती जर पाहिली शार्दूलच्या विकेट नंतरची तर ती स्थिती थोडीशी बदलली आहे. कहाणी बदललेली आहे. वातावरण बदललंय. हवा थोडीशी शांत आहे. आता ही शांतता किती. चला घाई करा. रामजी बाबा वाळुंजे संघ पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे. आपण जास्त वेळ घेतात. क्षेत्ररक्षण लावत असताना आपण खूप जास्त वेळ घेत आहात. सो प्लीज आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. साई यश समोर पुन्हा एकदा. हो आतमध्ये येणारा चेंडू मंदार पुन्हा एकदा स्टॉप केलं. चेंडूला कोणत्या प्रकारे धाव नाहीये. दडपणाखाली आता यश. चेतक वाघोली. ज्या पद्धतीने शार्दूल बॅटिंग करत होते असं वाटत होतं की ही मॅच आता पूर्णपणे चेतक वाघोलीच्या बाजूने झुकेल. परंतु शार्दूल बाद झाल्यानंतर कहाणी थोडीशी बदलण्यात जमा झाली आहे. इथून येणारी काळ वेळ, येणारे चेंडू जवळजवळ मला वाटतं 1 चेंडू शिल्लक आहे. 18 वरती धावफलक थांबलंय. इथे एखादा मोठा फटका नाही आला तर येणाऱ्या 12 चेंडूत मध्ये मोठा संघर्ष बघायला मिळू शकतो. हो पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू. बघा जर का यशने मॅच जिंकून दिली तर ट्रम्प तात्या यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 18 वरती धावफलक थांबलाय. 18 रन्सचा स्कोर बोर्ड आफ्टर दॅट 2 ओव्हर 12 बॉल रिमेनिंग.
and 24 runs required to win. 12-24 अशी मॅच येऊन थांबली आहे. 42 धावांचं लक्ष्य. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शार्दूलची विकेट. बघा एका विकेटने किती मोठा परिणाम होतो. एक विकेट किती मोठा इम्पॅक्ट टाकून जाते. आणि काल ज्या वेळेला ड्रॉ टाकत होतो त्यावेळेला पहिल्या 2 मॅचेस बघून बहुतांश संघांना आनंद सुद्धा झाला. काही जबरदस्त सामने लागले होते. जणू की सेमीफायनलच्या मॅचेस आपण सकाळी 8-9च्या दरम्यान बघतो की काय असा काहीसा कोणाला भात झालेला असणार आहे. वटार वर्सेस बोळेन्स, वाळुंजे वर्सेस वाघोली. चला प्लीज रामजी बाबा वाळुंजे संघाचा कर्णधार आपल्याला शेवटची सूचना देण्यात येते. आपण वेळेचं भान ठेवा प्लीज. हो यावेळेला शॉट ऑन पुल. येस इट्स अ पॉवरफुल अँड वंडरफुल सिक्सर. शेअर रन. नखरा कल जाऊ बाजारी बेसावचे बाजारी लोकांच्या नजरा पटिंग तुझ्या. आखू टप्प्याचा चेंडू तयार होते त्याच्यासाठी आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. शार्दूल बाद झाला म्हणून काय झालं. मी सुद्धा गेली काही वर्ष वाघोली संघामध्ये खेळतोय. मला सुद्धा आमच्या संघाचा खेळ माहीत आहे. मला माझ्या संघाची ताकद गरज सगळं काही माहीत आहे. म्हटल्यानंतर मी सुद्धा मारू शकतो असं सांगत असताना स्मिथनं चेंडूला पाठवून दिलं. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू काय का हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अखिलने फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. बघा युएसए चे ट्रम्प तात्या यांच्याकडून जर का यशने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. आता यश साठी इतकं मोठं बक्षीस लगावलं युएसए वरून ट्रम्प तात्या यांनी. तर त्या बक्षिसाच्या वर कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी केली जाते. तुर्तास लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईडची सांगता होतीये. सार्थक अंडर प्रेशर आहे. दडपणा खाली आहेत. सार्थकला माहित आहे या मॅचला जिंकणं किती गरजेचं आहे आणि जिंकण्यासाठी हे षटक किती मदत. ओ या वेळेला हुक. किती इतकी मोठी मेहनत आणि त्यानंतर फक्त एकच धाव. फटका मारल्याने आनंद मिळालेला असणार आहे जरूर यशला, परंतु संघाच्या खात्यामध्ये फक्त एकच धाव ऍड होते हे बघून मात्र थोडंसं दुःख झालेलं असणार आहे. (26) 26 धाबा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ न शिल्लक. बघा पुढच्या मॅच पासून एक स्पेशल अनाउन्समेंट प्रेक्षकांसाठी आली आहे. ती सुद्धा आम्ही अनाउन्स करणार आहोत. तुर्तास सार्थकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आजूच्या डोक्यावरून निघून चालला चेंडू. साईची चांगली फिल्डिंग. फेकी झाली. दुसरीचा प्रयत्न. ओह नाही, थांबवलं गेलं. रुको जरा सबर करो, देखते क्या होता है. आता भरपूर जणांनी हे पण सांगितलं की तिथे कदाचित आऊट झाला असता. काही म्हणतात नाही बरोबर गेलं, थ्रो नाही फेकला. आता दुनियाची रीतच आहे. हे झालं तर ते झालं तर हे. पण जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यालाच खरी स्थिती माहीत असते. येस मॅच बॉल आला. मॅच बॉल घ्यायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 27 वरती धावफलक जाऊन थांबले. अजूनही 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 8-15 म्हणजे भागेश या चेंडूवरती किंवा येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका आला तर मॅच चांगली बनेल चेतक वाघोलीसाठी. पण येणाऱ्या 2 चेंडूवरती एक मोठा फटका नाही आला तर चेतक वाघोलीला शेवटच्या षटकामध्ये थोडासा एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागणार आहेत. मोठा फटका समोरच्या दिशेने सरळ समालोचन कक्षाच्या वरती फेकून दिला, पाठवून दिला. यशने 6 धावांसाठी षटकार.
हलक पारू ऐली ही रोकर बाजारची तयारी सरकारची टोपली माथ्या बजेव मी तुझा बाजारी थँक्यू. माफ करा 34 धाबा झाल्यात, 34 झाल्यात. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. बघा 27 नव्हत्या, 28 होत्या. बेचाळीस धाबांची गरज असताना आता 8 धाबांची गरज. ओ यावेळेला शॉर्ट पूल चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनलाय दर्शक. दर्शनीय स्ट्रोक चेंडू सीमा रेखा पार. यशच्या बॅट मधून येतोय दमदार शानदार खणखणीत षटकार. थँक्यू. अमय, आपण तिकडे जाऊन चर्चा करायची नाही, आपण आपल्या ठिकाणी या. फलंदाजी तिथे येऊन चर्चा करू नका असं सांगण्यात आलं आयोजन कमिटीच्या वतीनं. बघा वाघोलीच्या सर्व तिथून खेळाडूंना विनंती आहे आपण तिथे चर्चा करण्यासाठी जाऊ नका. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलं आपण तिथून. अमय चला बाजूला. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू आणि 6-2 ची इक्वेशन. या इक्वेशन मधून स्मिथ समोर. आता अजिंक्य बघूयात कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते अजिंक्यकडून. यानंतर होणारी मॅच. चला रोहित आणि टीम तयार राहा. क्षेत्ररक्षणासाठी आपण तयार राहायचं आणि त्याचबरोबर मामावंती सतपाळा आपण आपले 2 फलंदाज सुद्धा तयार ठेवायचे. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. स्वतः अजिंक्य त्यानं टिपलाय शेल. संपलाय स्मिथचा खेळ. 6-2 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. काय हा तो ऐतिहासिक सामना बनू शकतो का? 5-2 जिंकणार कोण? या डायरेक्ट काय वेळ सांगेल या एक वेळ डिझेल तोपर्यंत. पाच चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे आणि असं असताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विपुल. विपुल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पाहूयात विपुल कशा पद्धतीची बॅटिंग करतो. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली वाळूंच्या संघाने थोडं शॉर्ट क्षेत्ररक्षण लगावलं गेलंय. दोन्ही बाजूने सर्कलच्या आतमधलं प्रोटेक्शन अजून थोडं क्लोज, अजून थोडं अग्रेसिव्ह आक्रमक. अजिंक्यने पहिल्या चेंडूत ब्रेकथ्रू मिळवून दिल्यानंतर थोड्याशा अशा जिवंत झाल्यात. परंतु या 2च्या जागी 5-6 असत्या तर मजा आली असती. पण आता 2 आहेत. काय वाचवल्या जात आहेत का? आडवा बॅटने खेळलं. विपुलने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या दिशेने. मिड विकेट सीमारेषा क्लिअर. येस इट्स अ क्लिअर मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम चेतक वाघोली या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये रामजी बाबा वाळुंजे.